मी राहुल. सध्या माझे वय 25 वर्ष आहे. मी 10वीची परीक्षा दिल्यानंतर सुट्ट्या लागल्या होत्या. तेव्हाची ही गोष्ट आहे. तेव्हा माझे वय साधारण 16 वर्ष होते. माझे काका सतीश मला घेण्यासाठी आमच्या गावी आले होते, कारण त्यांनी मला वचन दिले होते की सुट्टीत ते मला पुण्याला क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षणासाठी पाठवणार. मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार चांगली फलंदाजी करत असे. माझी बॅटिंग पाहून काकांनी मला पुण्याला नेले. मी खेड्यात राहत असल्याने फारसा परिपक्व नव्हतो. शहरातली मुलं माझ्या वयात अधिक समजूतदार असतात. काकांचे नुकतेच लग्न झाले होते. माझी काकू स्मिता दिसायला अतिशय सुंदर होत्या. आम्ही पुण्याला काकांच्या घरी आलो. त्यांचे घर लहान होते. एक खोली, एक हॉल आणि एक स्वयंपाकाचं घर असंच होतं. एका मनोऱ्याच्या इमारतीत हे घर होतं. सर्वात वरच्या मजल्यावर असल्याने खाली उतरणे म्हणजे आकाशातून खाली येण्यासारखे वाटायचे. परिसर अतिशय शांत होता. उद्यापासून काका मला अकॅडमीत नेणार होते. काका ऑफिसमध्ये नोकरी करायचे आणि काकू गृहिणी होत्या. संध्याकाळी घरी आल्यावर मी थोडा वेळ TV पाहून वेळ घालवला. रात्री जेवण करून आम्ही लवकर झोपलो. काकांनी मला हॉलमध्ये झोपायला सांगितले, पण मी एकटा झोपत नसल्याने मी त्यांना म्हणालो, मला एकटं झोपायला भीती वाटते, मी तुमच्यासोबतच झोपेन. तेव्हा काकू म्हणाल्या, ठीक आहे, झोपू द्या त्यांना. मग मी काका आणि काकूंच्या मध्ये झोपलो. कदाचित काका मनातल्या मनात मला शिव्या देत असतील, कारण नवरा बायकोच्या मध्ये मी एक भिंत होऊन झोपलो होतो. मध्यरात्रीची वेळ होती. साधारणतः 1 वाजता मी कूच बदलली तेव्हा माझा हात उजव्या बाजूला पडला आणि शेजारी कोणी नसल्यासारखे मला वाटले. माझे डोळे उघडले. सर्वत्र अंधार होता. माझ्या डोळ्यांना थोडेसे अस्पष्ट दिसत होते. मी पाहिले की काका काकूंच्या अगदी जवळ सरकून झोपले होते. ते दोघे हळूहळू बोलत होते आणि हसत होते. त्यांना वाटले की मी झोपलो आहे, पण ते माझ्या समजण्यापलीकडचं काहीतरी करत होते. मी त्यांच्याकडे फार लक्ष न देता पुन्हा झोपलो. सकाळी मी उशिरा उठलो. काका ऑफिसला गेले होते. मी अंथरुणावरच उठून हॉलमध्ये आलो आणि TV चालू करून बसलो. तेवढ्यात काकू माझ्याजवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या, राहुल, लवकर फ्रेश हो, मी तुझ्यासाठी छान नाश्ता बनवते. मी त्यांना विचारले, काकू, मला एक विचारायचं होतं. काल रात्री काका माझ्या शेजारी नव्हते, ते तुमच्याजवळ येऊन झोपले होते. तुम्हाला काही त्रास झाला का? माझ्या तोंडून हे शब्द ऐकून काकू थोडेसे चक्रावल्या. त्यांनी विचारले, तुला काय दिसलं का राहुल? काका काय करत होते? मी म्हणालो, नाही, रूममध्ये अंधार होता. सगळं अस्पष्ट दिसत होतं. मला नीट झोप लागली नव्हती. काकू मनातल्या मनात म्हणाल्या असतील, बरं झालं काही दिसलं नाही. त्या म्हणाल्या, काल सर्दीमुळे माझं डोकं दुखत होतं. काका मला गोळी देण्यासाठी आले होते. आता बरं आहे. मी हो म्हणालो आणि काकू फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या. मी पुन्हा TV पाहू लागलो. थोड्या वेळात काकू फ्रेश होऊन बाहेर आल्या आणि कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या. संध्याकाळी 5 वाजता काका मला अकॅडमीला सोडणार होते. मला काहीच कल्पना नव्हती की मी टॉवेल घ्यायला बेडरूममध्ये शिरलो. अचानक मला पाहून काकू घाबरल्या आणि त्यांनी साडीने अंग झाकून घेतले. मी लगेच म्हणालो, काकू सॉरी, मला वाटलं इथे कोणी नसेल. तेव्हाही काकू एकदम सावरल्यासारख्या झाल्या. मी लगेच बाहेर पडलो. बाथरूममधून आल्यावरही मला खूप लाज वाटत होती. काकू डायनिंग टेबलवर नाश्ता घेऊन बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहायलाही मला संकोच वाटत होता. पण काकू मला म्हणाल्या, राहुल, नाश्ता करून घे. मी जाऊन बसलो आणि स्वतःहून माफी मागितली. काकू सॉरी, मला माहीत नव्हतं. त्या म्हणाल्या, काही हरकत नाही रे, मला हायसं वाटलं. संध्याकाळी 4 वाजता काका येतील याची मी वाट पाहत होतो. काका 4 वाजून 15 मिनिटांनी आले. फ्रेश होऊन चहा पिऊन आम्ही अकॅडमीला निघालो. अकॅडमी खूप मोठी होती. तिथल्या प्रशिक्षकाने मला थांबून काकांना परत जायला सांगितलं होतं. त्यांनी माझी वॉर्मअप करून अशी कसरत करून घेतली की मी थकून गेलो. रात्री जेवण करून मी लगेच बेडरूममध्ये जाऊन झोपलो. थोड्या वेळाने काका आणि काकूही झोपायला आले. 11:30च्या सुमारास माझा हात अचानक काकूच्या
पोटावर गेला. काकूंना काकाजवळ झोपायची सवय असल्याने त्यांना वाटले की काकाच आहेत. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि माझे डोळे उघडले. माझ्यासमोर काकूंचे अगदी जवळचे दर्शन झाले. ते कापसासारखे मऊ होते. मी त्या क्षणाचा आनंद घेत होतो, पण त्यावेळी मला त्याचं महत्त्व कळत नव्हतं. थोड्या वेळाने आम्ही आपापल्या जागी सरकलो. काकूंनी माझी झोप उडवली होती. अजून अंधार होता. मी थोड्याच वेळात काका पुन्हा काकूंच्या जवळ आले आणि त्यांची प्रेमाची सुरुवात झाली. अधूनमधून कुजबजण्याचा आवाज येत होता. मी तोंड दुसऱ्या बाजूला करून झोपलो. सकाळी पुन्हा उशिरा उठलो. काका गेले होते. मी टी व्ही समोर बसलो. काकू माझ्याजवळ येऊन बसल्या आणि विचारले, राहुल, आमच्या घरी कंटाळा येतो का? मी म्हणालो, काकू, इतकी मजा मी आयुष्यात कधीच केली नव्हती. त्या हसल्या, पण तू येऊन 2च दिवस झाले रे. मी म्हणालो, काकू, काल अकॅडमीला खूप मजा आली आणि रात्री तर तुम्ही मला वेगळीच मजा दिली. तुम्ही मला एवढं घट्ट मिठीत दाबून ठेवलं होतं की श्वास घेणंही जड झालं होतं. काय सांगतोस? काकूंनी विचारले. मी म्हणाले, हो, मला वाटतं तुम्ही मला काका समजले असतील. पण काकू, मला एक विचारायचं आहे. काका असे वारंवार रात्री तुमच्याजवळ काय येतात? काल तुम्हाला बरं नव्हतं म्हणून आले, पण आदल्या रात्री काय झालं होतं? काकू म्हणाल्या, राहुल, तू अजून लहान आहेस. मोठा झाल्यावर तुला हे सगळं आपोआप कळेल. संध्याकाळी काकूंनी काकांना हे सगळं सांगितल्यावर ते ऐकून काकाही चकित झाले. त्यांनी ठरवलं की राहुल इथे आहे तोपर्यंत अशा गोष्टी टाळायच्या. काका मला घ्यायला आले तेव्हा त्यांनी मला समजावलं, राहुल, रात्री असं उठून बसणं बरं नसतं. शरीराला विश्रांती हवी असते. मी म्हणालो, काका, मग तुम्ही रात्री असे का उठता? मी एकटा झोपतो तेव्हा भीती वाटते आणि जेव्हा जागा होतो तेव्हा तुम्ही काकूजवळ असता. मी काकूंनाही विचारलं होतं, त्यांना बरं वाटत नाही का रात्री? काका म्हणाले, मी आता तुला सोडून कुठेही झोपणार नाही. पुढचे 2-3 दिवस काकूंनी सावधगिरी बाळगली, पण तेही माणसंच होती. चौथ्या दिवशी मी अकॅडमीवरून आल्यावर खूप थकलो होतो. जेवण करून मी टी व्ही पाहत होतो, पण कंटाळा आला आणि डोळा लागला म्हणून मी बेडरूममध्ये जाऊन झोपलो. रात्री 12:30च्या सुमारास मला बाथरूमला जावंसं वाटलं. काकू हॉलमध्ये झोपले होते. बेडरूमचं दार उघडंच होतं. मी बाहेर पडलो आणि जे जे पाहिलं ते पाहून माझे डोळेच विस्फारले गेले. काका आणि काकू एकमेकावर प्रेम करत होते. त्यांचे ओठ एकमेकांवर होते. मी बाथरूमला जाणं रद्द करून पुन्हा बेडवर येऊन झोपलो. सकाळी उशिरा उठलो. काका गेले होते. मी यावेळी काकूंना काहीच विचारलं नाही. 2-3 दिवस शांतता होती. त्यानंतर एके दिवशी सकाळी मी थोडा लवकर उठलो. काका ऑफिसला गेल्यावर मी काकूंचा मोबाईल घेतला आणि यूट्यूबवर पाहू लागलो. तेव्हा माझ्या नजरेस एक कथा आली, लग्नाची पहिली रात्र. मी ती मन लावून वाचली. तेव्हा मला लग्नानंतरच्या नात्यातील गोष्टी समजल्या. माझं लक्ष काका रात्री काकूजवळ काय येत असतील याकडे गेलं. त्यानंतर रात्री मी जाणीवपूर्वक 12 वाजता जागा होऊ लागलो. काकूंना प्रेम करताना पाहत असे. ते झोपल्यावर मी हळुवारपणे काकूवर प्रेमाचा हात फिरवायचो. मलाही काकूंबद्दल एक वेगळंच प्रेम वाटू लागलं होतं. 2 आठवडे हे चाललं. पुढे एके दिवशी सकाळी मी उठलो. काका गेले होते. मी सोफ्यावर बसलो होतो. काकू माझ्याजवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या, राहुल, तू खूप दमल्यासारखा दिसतोय. रात्री नीट झोप होत नाही का? मी त्यांना म्हणालो, काकू, मी तुमची आणि काकांची माफी मागतो. मला इथे सुरुवातीला काही कळत नव्हतं, पण आता मला कळालं आहे की नवरा बायकोचं प्रेम काय असतं. मी तुमच्या मोबाईलवर वाचलं. मी जाणून बुजून रात्री जागा राहून तुम्हा दोघांना पाहत असे. माझ्यामुळे तुम्हा दोघांना त्रास होत असेल. मला आता खरोखर वाईट वाटतंय. संध्याकाळी काका आल्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, काका, मला आता घरी सोडा. माणसाच्या हातून नकळत चुका होतात, पण त्या चुका लक्षात आल्यावर त्याची पुनरावृत्ती न करणं हेच खरे माणूसपण आहे. तुमचा आणि काकूंचा संसार आहे. मी इथं राहिलो तर तुम्हा दोघांनाही आनंद मिळणार नाही. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात व्यत्यय येऊ नये
म्हणून मी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलला आता परिपक्वता आली होती आणि त्याने हा निर्णय घेतला. आज राहुल पुण्यातल्या त्याच कॉलनीत उभा होता. वयाने आता 25शीत आलेला हा तरुण क्रिकेटमध्ये नाव कमावत होता. राज्यस्तरावर त्याने अनेक सामने खेळले होते. पण आज तो इथे येण्यामागचं कारण वेगळं होतं. त्याला काकूंची आठवण आली होती. गेली 9 वर्षे तो त्यांना भेटला नव्हता. त्या सुट्टीनंतर तो गावी गेला. पुढे अभ्यास, क्रिकेट, करिअर, आयुष्य पुढे सरकत गेलं. पण काकूंची ती मऊ मिठी, काकांचं ते प्रेमळ हसू, सगळं आजही डोळ्यासमोर तसंच उभं होतं. इमारतीच्या त्या जुन्या पायऱ्या चढताना त्याचा श्वास थोडा जड झाला. 5व्या मजल्यावर पोचल्यावर त्याने बेल वाजवली. दार उघडलं ते काकूंनीच. 9 वर्षात काकू थोड्या बदलल्या होत्या. केसांत काही रुपेरी रेषा आल्या होत्या, पण ते सौंदर्य आजही तेवढंच होतं. राहुलला पाहताच त्या स्तब्ध झाल्या. राहुल? काकूच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होतं. काकू? राहुलने हात जोडले. खूप वर्षांनी. काकूंनी त्याला मिठी मारली. ती मिठी 9 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीसारखी घट्ट नव्हती, पण तितकीच उबदार होती. ये ये आत ये सतीश, बघ कोण आलंय. काकूंनी आत हाक मारली. काका बेडरूममधून बाहेर आले. त्यांना पाहून राहुलला जाणवलं की तेही आता वयस्क झालेत, पण त्यांच्या डोळ्यात तेच प्रेम होतं. राहुल, किती वर्षांनी? काकांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. चल बस, सांग कसा आहेस? तिघंही हॉलमध्ये बसले. राहुलची नजर आजूबाजूला फिरत होती. सगळं तसंच होतं. तोच टी व्ही, तीच सोफा सेट, तीच खिडकी जिथून तो रोज बाहेर बघायचा. फरक एवढाच होता की तिथे एक छोटासा फोटो फ्रेममध्ये होता. नवरदेव आणि नवरीचा फोटो. कोणाचा फोटो? राहुलने विचारले. काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. काका म्हणाले, ही आमची लेक प्रिया. तिचं गेल्या वर्षी लग्न झालं. राहुल आश्चर्यचकित झाला. लेक? मला तर माहीतच नव्हतं. तू गेल्यानंतर 2 वर्षांनी झाली. काकू म्हणाल्या, आता ती मुंबईला सासरी आहे, पण येत्या आठवड्यात ती येणार आहे भेटायला. राहुलच्या मनात विचार आला, जर तो तेव्हाच इथे राहिला असता तर या लेकीच्या आयुष्यात तो काकासारखा सहभागी झाला असता. पण त्याने तेव्हा जो निर्णय घेतला तो योग्यच होता. संध्याकाळी जेवताना वातावरण खुललं. काकूंनी आठवण काढली. तुला आठवतंय राहुल, तू पहिल्याच दिवशी बाथरूममध्ये शिरला होतास तेव्हा? राहुल लाजला. काकू, ते विसरा ना, मी लहान होतो. लहान असतानाच्या गोष्टी छान असतात. काका हसले. तू आम्हाला खूप हसायला लावलं होतं. रात्री झोपण्याची वेळ आली. काकूंनी हॉलमध्ये अंथरूण घातलं होतं, पण राहुल म्हणाला, काकू, मला आज बेडरूममध्ये झोपायचं आहे तुमच्यासोबत. काकू आणि काका एकमेकांकडे पाहत राहिले. राहुल पुढे म्हणाला, आता मी लहान नाही, मला सगळं समजतं. मी तुमच्यासाठी अडथळा नको आहे. काकूंनी त्याच्या हातावर हात ठेवला. राहुल, तू कधीच अडथळा नव्हतास. तू आमचा राहुल आहेस, आमचा भाच्या, आमचं लेकरू. त्या रात्री राहुल बेडरूममध्ये झोपला. काका आणि काकू त्यांच्या दोन्ही बाजूला होते, पण यावेळी वेगळं होतं. यावेळी राहुल त्यांच्यातली भिंत नव्हता, तर त्यांच्या आयुष्यातला एक सुंदर भाग होता. मध्यरात्री राहुलचे डोळे उघडले. खोलीत अंधार होता, पण यावेळी काका काकू शांतपणे झोपले होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. राहुल हसला आणि त्याने डोळे मिटून घेतले. सकाळी उठल्यावर काकूंनी त्याच्यासाठी आवडीचा नाश्ता केला होता. काका म्हणाले, राहुल, आज तुला एक खास जागी घेऊन चालतो. कुठे? राहुलने विचारले. तुझी जुनी क्रिकेट अकॅडमी. अकॅडमीवर पोहोचल्यावर राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. तिथला प्रशिक्षक अजूनही तोच होता. त्यांनी राहुलला ओळखलं आणि म्हणाले, अरे, हा तो मुलगा जो रोज संध्याकाळी थकून यायचा पण कधी हार मानली नाही. राहुलने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. तिथल्या मैदानावर उभा राहून त्याला जाणवलं की आयुष्यात कितीतरी गोष्टी बदलतात, पण काही आठवणी कायमच राहतात. पुण्याहून परतताना राहुलच्या हातात काकूंनी एक पुस्तक दिलं. ही माझी डायरी आहे. यात तुझ्या त्या सुट्टीच्या आठवणी आहेत. राहुलने ते पुस्तक उघडून पाहिलं. त्यात लिहिलं होतं, राहुल, आज राहुल गेला. त्याच्यामुळे मला जाणवलं की नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेम नाही, तर संस्कारही महत्त्वाचे असतात. त्या लहान मुलाने मला शिकवलं की कुटुंब म्हणजे काय. राहुलचे डोळे पाण्याने भरून आले. त्याने डायरी जवळ केली आणि काकूंच्या पाया पडला.
गाडी निघाली. राहुलने मागे वळून पाहिलं. काका आणि काकू हात हलवत उभे होते. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता, प्रेम होतं. राहुल आता 30 वर्षाचा होता. क्रिकेटमधली त्यांची कारकीर्द चांगली सुरू होती. रणजी करंडकासाठी तो निवडला गेला होता. पण आज तो पुण्याच्या त्या जुन्या इमारतीसमोर उभा होता. हातात एक पत्र होतं. 3 महिन्यांपूर्वी काकूचं निधन झालं होतं. कर्करोगाने त्यांना खाऊन टाकलं होतं. राहुल अंत्यविधीलाही पोचू शकला नव्हता. आज तो पहिल्यांदा त्यांच्याशिवाय त्या घरी जात होता. दार उघडलं ते प्रियाने. काकूंची मुलगी आता 25शीत आली होती. तिच्या चेहऱ्यावर आईचंच रूप होतं, पण डोळे विझल्यासारखे वाटले. राहुल दादा, प्रिया म्हणाली. येतात. राहुल आत शिरला. सगळं जुनं होतं, पण आता इथे काकू नव्हत्या. काका एका कोपऱ्यात बसले होते. वयाने खूप म्हातारे झाले होते. काका. राहुल त्यांच्याजवळ गेला. काकांनी डोळे वर केले. त्यात पाणी होतं. राहुल. आलास रे बाळा. प्रिया, चहा घेऊन आलीस का? राहुलने विचारले. प्रिया, तू कशी आहेस? मी ठीक आहे, प्रिया म्हणाली, पण तिचा आवाज सांगत होता की ती ठीक नव्हती. रात्री जेवताना प्रिया शांत होती. काका जेवून लवकर झोपायला गेले. राहुल आणि प्रिया हॉलमध्ये बसले होते. प्रिया, काय झालंय? राहुलने हळुवारपणे विचारलं. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. दादा, माझं लग्न मोडलं. राहुल स्तब्ध झाला. काय? कधी? 1 वर्ष झालं. सांगितलं नव्हतं आईबाबांना. त्यांना त्रास व्हायचा म्हणून. प्रिया रडू लागली. पण आता आई गेल्यावर मला एकटं वाटतंय. बाबाही आजारी आहेत. मी काय करू? राहुलने तिला धीर दिला. मी आहे ना तुझ्यासोबत. काळजी करू नकोस. त्या रात्री राहुल झोपला नाही. त्याला जाणवलं की कुटुंब म्हणजे फक्त आपण ज्यांच्याशी रक्ताने जोडलो गेलो आहोत तेच नव्हे, तर ज्यांच्याशी आपण मनानं जोडलो गेलो आहोत ते सुद्धा असते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाने त्याला एक डायरी दिली. ही आईची डायरी आहे. तुला द्यायला सांगितलं होतं. राहुलने ती उघडली. शेवटच्या पानावर लिहिलं होतं. माझ्या लाडक्या राहुलला, तू जेव्हा हे वाचशील तेव्हा मी नसेल, पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. त्या रात्री तू आमच्यामध्ये झोपला होतास तेव्हा तुला वाटलं होतं की मी चुकून तुला मिठी मारली, पण खरं सांगू, मी जाणून बुजून तुला मिठी मारली होती. कारण तुझ्यात मला माझा भाऊ दिसला, जो मला लहानपणी मिठी मारायचा. तुझ्यामुळे मला भावाचं प्रेम मिळालं. तुझ्यामुळेच मी आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी मनापासून प्रेम केलं. नवऱ्याचं नव्हे, तर भावाचं प्रेम. धन्यवाद रे बाळा. प्रियाची काळजी घे. तुझी काकू. राहुलचे डोळे भरून आले. त्याला आता कळलं की त्या रात्रीचं प्रेम वेगळं होतं. तो फक्त एक मुलगा नव्हता, तर त्या घरचा एक भाग होता. त्याने डायरी बाजूला ठेवली आणि प्रियाला म्हणाला. प्रिया, मी आता पुण्याला शिफ्ट होतोय. क्रिकेट अकॅडमीत मला कोचिंगची ऑफर आली आहे. मी इथेच राहणार, काकांची आणि तुझी काळजी घेणार. प्रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. खरंच दादा? हो, राहुल म्हणाला. कारण कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नसतं. कुटुंब म्हणजे मनाचं नातं असतं. 6 महिन्यानंतर राहुल आता पुण्यात स्थायिक झाला होता. अकॅडमीत तो यशस्वी प्रशिक्षक होता. प्रियाने त्याच्या मदतीने एक छोटंसं ब्युटी पार्लर सुरू केलं होतं. काकांची प्रकृती हळूहळू सुधारत होती. आज राहुलच्या आयुष्यात एक खास दिवस होता. अकॅडमीत एक नवीन मुलगी प्रशिक्षणासाठी आली होती. तिचं नाव होतं अनन्या. तिला पाहताच राहुलचे डोळे विस्फारले गेले. ती अगदी तरुणपणीच्या काकूसारखी दिसत होती. अनन्या राहुलकडे आली आणि म्हणाली, सर, मी अनन्या. मला क्रिकेट शिकायचं आहे. राहुल तिला पाहतच राहिला. त्याच्या मनात विचार आला, हे नात्यांचं चक्र कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं, कोण जाणे. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने प्रियाला ही गोष्ट सांगितली. प्रिया म्हणाली, दादा, आईचा आत्मा तुला सांगतोय की आता तुझ्या आयुष्यात प्रेम येणार आहे. राहुल लाजला. असं काही नाही ग, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. पुढच्या काही महिन्यात राहुल आणि अनन्या जवळ आले. अनन्याला त्याच्यात एक वेगळंच आकर्षण वाटू लागलं. तो तिच्याशी वडिलांसारखं बोलत नव्हता, तर मित्रांसारखं बोलत असे. एके दिवशी अनन्या म्हणाली, सर, मला तुमच्याबद्दल एक वेगळं वाटतंय. मला कळत नाही पण. राहुलने तिचं बोलणं थांबवलं. अनन्या, मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. मी तुझा प्रशिक्षक आहे.
पण मनाला कसं समजावू? अनन्या म्हणाली, मला वाटतं की आपली ओळख खूप जुन्या काळापासून आहे. राहुल गप्प राहिला. त्यालाही असंच वाटत होतं. कदाचित हे काकूंच्या प्रेमाचं प्रतिबिंब होतं किंवा कदाचित खरंच नाती पुन्हा जन्म घेतात. त्या रात्री राहुलने काकूंची डायरी काढली. शेवटचं पान पुन्हा वाचलं. त्याला जाणवलं की काकू त्याला फक्त प्रियाचीच नव्हे तर स्वतःची काळजी घ्यायला सांगत होत्या. दुसऱ्या दिवशी त्याने अनन्याला सांगितलं, चल एक खास जागी चलू. तो तिला त्या जुन्या इमारतीवर घेऊन गेला. 5व्या मजल्यावर उभे राहून त्याने तिला सगळी कहाणी सांगितली. त्या 16 वर्षाच्या मुलाची, त्या सुंदर काकूंची, त्या प्रेमळ काकांची आणि त्या नात्यांची ज्यांना त्याला माणूस बनवलं. अनन्या सगळं ऐकत होती. शेवटी म्हणाली, राहुल, तुझ्या काकूचं प्रेम तुझ्यासोबत आहे. मला वाटतं त्या चाहतात की तू आयुष्यात पुढे जावंसं माझ्यासोबत. राहुलने तिच्याकडं पाहिलं. आकाशात ढग होते पण त्याच्या मनात ऊन होतं. तेच ऊन जे काकूंनी त्याच्या मनात पेरलं होतं. प्रेमाचं, कुटुंबाचं, नात्याचं ऊन. त्याने अनन्याचा हात हातात घेतला. चल घरी चलू, काका आणि प्रियाची भेट घेऊ. दोघं खाली उतरत होती. पायऱ्या त्या जुन्याच होत्या पण आता त्या पायऱ्यावर नवं नातं उभं राहत होतं. भूतकाळाला सोबत घेऊन भविष्याकडे वाटचाल करत होतं. कारण खरं प्रेम म्हणजे भूतकाळ विसरणं नव्हे तर त्यातून शिकून पुढे जाणं असतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.